रोडे वॉरियर्स संघाला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. बुलढाणा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये येताना सुरुवात. शिवा स्ट्राईकला आणि ऋषी स्ट्राईकला, शिवाला नॉन स्ट्राईकला. सलामीची जोडी मैदानामध्ये. वाईटचा इशारा पंचांचा. पहिल्याच षटकातला पहिला चेंडू वाईड होतोय इथे. ऋषी पहिला ऋषी स्ट्राईकला आहे. शिवा नॉन स्ट्राईकला. रू करा फक्त आणि सी करा. दुसरा चेंडू. निर्धावसा चेंडू जातोय. बॉलरचं नाव काय? मिलिंदचा पहिला चेंडू आणि ह्या चेंडूवरती एक धाव मात्र मिळते. ऑन साइडला चेंडू जातोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाताना एक धाव मात्र मिळते. मिलिंद जबरदस्त चेंडू बीट होतोय ते फलंदाज. निर्धाव चेंडू. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न ऋषीचा इथे फसतोय. निर्धाव चेंडूचा तो बीट होतोय इथे. शिवा फलंदाजीला. ऑफ ड्राईव्ह सुंदर असा ग्राउंड शॉट मारताना शिवा खरोखरच नावाप्रमाणे शिवा आहे चौकार वसूल करतोय या षटकामध्ये. अतिशय उत्कृष्ट असा हा फलंदाज आणि अतिशय महत्वाचा फलंदाज आहे तो म्हणजे फेअरलेसचा बुलढाणा संघाचा. पुन्हा एकदा ऑफ साइडला फटका. 1 रन्स. ही फेअरलेस फायटर आणि रोडे वॉरियर्स या दोन संघांमध्ये सामना इथे पाहायला मिळतोय.
स्ट्रायकावर म्हणून 1 बाउन्स आणि हा चौकार. ऋषीच्या बॅट म्हणून 4 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. शॉर्ट चेंडू होता, तेवढा चांगला उंच फटका, हवेत गेलेला चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी इथे उलटा असा धावतोय हा शतरक्षाने झेल घेतोय. इथे मात्र ऋषी बाद होतोय. पहिला गडी बाद फेअरलेस फायटर संघाचा. नवीन कमेंटर तुम्ही मराठी करा, मी नंतर हिंदी मध्ये शेवटच्या चेंडूवर फुलटॉस चेंडूचा फुलटोल वसूल केलाय फलंदाजाने. आणि बघूयात पंचांचा इशारा येतोय चौकार. या चौकाराने ओव्हरची सांगता झाली आहे. या चौकाराने धावफलक झाले ते 17 धावा. मर्यादित 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ संपलाय. सतरा धावा झाल्यानंतर 1 गडीच्या मोबदल्यात 17 धावा बनवल्यात त्या फलंदाजी करणाऱ्या संघाने. बघूयात गोलंदाजी करणारा संघाचे कर्णधार तिसरं षटक टाकण्यासाठी कोणत्या खेळाडूला आमंत्रित करतायत, गोलंदाजाला आमंत्रित करतायत. भाटकर प्रणव गोलंदाजीची सुरुवात करतो. निर्धाव चेंडू टाकून संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिल्या चेंडूला चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय चेंडू. निर्धाव चेंडू टाकून षटकाची सुरुवात केली आहे. बघूयात दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय प्रणव. आखू टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन ऑफसाईड दिशेला कट मारलाय. त्या दरम्यान इथे ती 1 धाव. 1 धावेने धावफलक सुरू ठेवलाय. अतिशय चांगली रणनीती म्हणावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रणव. षटकाचा तिसरा चेंडू घेऊन येतोय. त्याचा सामना करतील ते फलंदाज उजव्या हाताचे फलंदाज. रिव्हर्स मारण्याचा फटका प्रयत्न जरूर केला होता, पण अतिशय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय प्रणव. आतापर्यंत प्रणव याने 1च धाव खर्च केली आहे. अचूक टप्प्याच्या माऱ्यावर नियंत्रण ठेवलंय. त्यांच्या संघाचं लक्ष असेल. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, सर्वच चांगले उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आपल्याला या मैदानात दिसत आहेत.
पाचवा चेंडू घेऊन येत आहेत प्रणव. समोर टाकलेला चेंडू ऑफसाईड दिशेला कव्हरला खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट्स फटका. त्या दरम्यान घेता येते 2 धावा. अतिशय चांगला संपर्क झाला होता बॅटचा. पहिला चेंडू जर बॅटला मिडल झाला तर बॅट्समनचा कॉन्फिडन्स हाय असतो. तर बघूयात फलंदाजी करणारे फलंदाज सागर कशा प्रकारे फलंदाजी करताय. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरनं पुन्हा एकदा चांगला टप्प्यात टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. 2 रनचा कॉल आहे पण एक चांगली कॉलिंग म्हणावी लागेल दोघही फलंदाजांच्या मध्ये. कोणत्याही प्रकारची रिस्की धाव घेत नाहीये. 1 धावेने षटक संपलंय. धावसंख्या झाली आहे ती 21 धावा 2 गडी बाद. अतिशय चांगलं नियंत्रित ठेवलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. गोलंदाजी करणाऱ्या संघाने 3 षटक पूर्ण झालेत आतापर्यंत. धावा झाल्यात 21. गडी बाद झालेत 2. 4थं षटक घेऊन आलेत गोलंदाज. मिश्रा, अमित मिश्रा संघासाठी 4थं वैयक्तिक पहिलं षटक असेल. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकून षटकाची सुरुवात केली आहे अमित यांनी. बघा पूर्ण पॉवरीने ताकदीने फटके मारायचा प्रयत्न जरूर करतोय सागर पण तेवढ्या चतुराने गोलंदाजी. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय लेग साइडला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झेलबाद व्हावं लागेल सागर याला. आणि बघा रनिंग कॅच जी घेतली आहे ते क्षेत्ररक्षक सूरज मिश्रा. अतिशय चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षण दोघंही समन्वय अतिशय चांगले साधले गेले. त्या दरम्यान आली आहे ही मोठी विकेट. नवीन फलंदाज फिअरलेस फायटर बुलढाणाकडनं फलंदाजीला जात आहेत ते फलंदाज आकाश. सागरची जागा घेण्यासाठी मैदानात गेलेत आकाश. आतापर्यंत 2 चेंडू टाकले तर गोलंदाजाने. 1 चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर गडीवाद. तिसरा चेंडू घेऊन येतात गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज अमित. समोर टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे चांगली फेकी. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट करून गोलंदाजाकडे फेकलाय. त्या दरम्यान घेतली ती 1 धाव. या 1 धावेने फारसं प्रेशर जाणवणार नाहीये गोलंदाजी करणाऱ्या संघावर. पुन्हा एकदा येते हलक्या हाताने खेळून काढलाय लेग साइडच्या दिशेला. त्या दरम्यान येते ती 2 धावा. बघा बुलढाणा संघाला जर मोठं आव्हान उभं करायचं असेल तर निश्चितच मोठे मोठे फटके लावावे लागतील. या 2 धावेने धावसंख्या झाली ती 24 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने धडव्यांच्या दिशेने चेंडू येतोय. निश्चितच 1 धाव वर समाधानी व्हावं लागेल. गोलंदाज अमितच्या षटकाचा हा शेवटचा चेंडू असेल. बघूयात फलंदाज आणि गोलंदाज दोघंही कशा प्रकारे शेवटचा चेंडू हाताळताय. अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा टप्प्यावर गोलंदाजी करतायत. लेग कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान येते ती 1 धाव. 1 धावेने षटक संपलंय. धावसंख्या झाली आहे ती 26 धावा 2 गडी बाद. बुलढाणा फायटर संघाचे 3 गडी बाद झालेत. धावसंख्या झाली ती 26. षटक झाले ते 4. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये मोठे मोठे फटके खेळून धावसंख्या मोठी उभारावी लागेल. तेव्हा कुठेच आपले गोलंदाजांना थोडीशी मदत होईल. टार्गेटचे धावाचे रोखताना नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर प्रणव. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं षटक घेऊन आलात प्रणव. बघूयात दुसरं षटक कशा प्रकारे हाताळतोय. पहिलं षटक तर अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं.
आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने चेंडू उंच उडालाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय. त्या दरम्यान येते ती 2 धाव. या 2 धावेने धावसंख्या झाली होती 28 धावा. मग फलंदाज प्रयत्न तर पूर्ण करतायत पण थोडासा साथ मिळत नाहीये त्यांना ती नशिबाची, कारण हवा जी आहे ती उलट्या दिशेने वाहते. थोडंफार का होईना चेंडूवर हवेचा परिणाम होतोच. स्टेप आउट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटला ची कळा घेऊन चेंडू येतोय थर्डमॅनच्या दिशेला. त्या दरम्यान घेते ती 2 धावा फलंदाज. बघा 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत प्रणव याने, खर्च केल्यात तर 4 धावा. अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत करतायत फेअरलेस फायटर संघाचे फलंदाज. हाकू टप्प्याचा चेंडू, बॅटची कळा होती, किपरला चान्स होता पण एक चांगला प्रयत्न केलाय किपर यांनी. त्या दरम्यान आलाय तो डॉट. बघा जी विकेट किपिंग करतायत 5 नंबरच्या जर्सी मध्ये आपल्याला दिसतात अविनाश, त्यांनी एक चांगला प्रयत्न जरूर केला होता. निश्चितच त्यांच्या हाताला जर चेंडू लागला नसता तर चौकाराही मिळू शकला असता. आता स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, उंच उडालाय चेंडू, क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू खाली, रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न, त्या दरम्यान झाली ते मिस फील्ड आणि येत आहेत पुन्हा एकदा 2 धावा. आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 4 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात. चांगली फलंदाजी या षटकामध्ये आता बघायला मिळते. 6 धावा आल्यात 4 चेंडूंमध्ये, 2 चेंडू बाकी आहेत. बघूयात किती मोठे फटके येत आहे की काय. अतिशय चांगला कमबॅक. बघितलं फलंदाज बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेला फटका मारायचा प्रयत्न करतोय. वुडलँडवर टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू टाकून विकेट किपरच्या हातात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जातोय. षटकाचा शेवटचा चेंडू असेल. अतिशय चांगला फटका समोरच्या दिशेला उंच उडाला. क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा झेल बाद व्हावं लागेल फलंदाजाला. आकाश बाद होतोय, आकाशच्या स्वरूपात लागले ते मोठा झटका. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी जात आहेत आशुतोष. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रणव याने गडी बाद केलाय. धावसंख्या झाली ती 32 धावा. 5 षटक पूर्ण, 6वं षटक घेऊन बघूयात गोलंदाज कोण येतोय. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 6वं षटक घेऊन येत आहे गोलंदाज अमित. लेफ्ट हँड लेग कटर गोलंदाज. स्लोवर 1 मध्ये घुसून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उंच उडाला चेंडू. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. त्या दरम्यान झाल्या असत्या त्या 2 धावा. कुठेतरी फंबलिंग झाली आहे कॉलिंगची फलंदाजांमध्ये. त्या दरम्यान येते ती 1 धाव. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जातोय गोलंदाज अमित. अतिशय चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज पुन्हा एकदा बॅटची कळा घेतली आहे. विकेट किपरच्या हातात चेंडू समावतोय. मोठा झटका लागतोय आशुतोषच्या स्वरूपामध्ये. आशुतोषला बाद व्हावं लागतंय. धावसंख्या आहे ती 33 धावा. पूर्णपणे जखडून ठेवलंय. फलंदाजीसाठी येतात आशुतोषची जागा घेण्यासाठी पंकज. तर येणाऱ्या निर्धारित शेवटचे षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या जर वाढवायची असेल
तर मोठे मोठे फटके जरूर खेळावे लागतील. बघूया तर ज्या प्रकारे आशुतोष प्रयत्न करत होता त्याच प्रकारे फलंदाजी करतायत का पंकज. बघा फलंदाजांकडनं प्रयत्न तर पूर्णपणे चालू आहे. पुन्हा एकदा दांडी दांडी गुल केली आहे फलंदाजाची. अतिशय बुंद्यात टाकलेला चेंडू आणि फलंदाज आले आणि परत पुन्हा एकदा शून्यवर बाद होऊन बाहेर जात आहेत. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत फेअरलेस फायटर संघाचे. बघा अमित यांनी 4 चेंडू टाकलेत आणि आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या एकाने 2 गडी महत्वाचे गडी बाद केलेत. नवीन फलंदाज पंकजची जागा घेण्यासाठी अतुल. ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत क्षेत्ररक्षण करणारा संघ त्याच प्रकारे फलंदाजी देखील त्यांची तेवढीच बलाढ्य आहे. निश्चितच बघा आपल्या संघाला आता गोलंदाज आहे आता ऑन हॅट्रिक. बघूयात डॉक्टर क्रिकेट लीगचे पहिले हॅट्रिक वीर होत आहे की काय, कारण भरपूर सारे गोलंदाज 2 लागोपाठ 2 गडी बाद केलेत पण हॅट्रिक कोणाची झाली नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. रिकाम्या जागेत चेंडू जातोय त्या दरम्यान येते ती 1 धाव. अतिशय चांगली गोलंदाजी. बघा शेवटच्या क्षणांमध्ये एवढी कंजूसपणे गोलंदाजी केली आहे की फक्त 2च धावा खर्च केल्यात आतापर्यंत. रिव्हर्स फटका घेण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू टाकलाय, षटक संपवलाय. त्या दरम्यान धाव संख्या झाली होती 34 धावा. बघा आता आपल्या समोर निर्धारित येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये मोठे मोठे फटके खेळून किमान अर्धशतकाच्या पार तरी न्यावं लागेल आपल्या संघाला. तेव्हा कुठेतरी फायटिंग टोटल आपल्याला म्हणता येईल, कारण क्षेत्ररक्षण करणारा संघ तेवढ्याच बलाढ्य ताकदीचा देखील आहे. रवी संघासाठी 7वं वैयक्तिक दुसरं षटक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कळा. अतिशय चांगले विकेट किपिंग आपल्याला बघायला मिळाली आहे. पूर्ण झोकून दिलं होतं स्वतःला हवेत होते, एक 1 हँड कॅच घेतली आहे आणि विकेट प्राप्त करून दिली आपल्या संघाला. नवीन फलंदाजीला जात आहेत राम. बघा आता यापुढील होणारा सामना जळगाव सुपर किंग्स वर्सेस MH22 सुपर किंग्स. दोघही सुपर किंग्स. बघूयात याच सामन्यात कोण सुपर किंग्स होतोय. त्या दरम्यान होतोय त्यांच्यातला टॉस का बॉस. इथूनच सुरुवात होईल. टॉस का बॉस कोण होतोय, कोण टॉस जिंकतोय. बॅटची कळा घेऊन विकेट किपरला चेंडूने चकमा दिलाय. त्या दरम्यान येते तो चौकार. MH22 सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकून त्यांचा निर्णय पेंडिंग ठेवलाय. कर्णधाराला विनंती असेल की लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. या दरम्यान आलाय तो चौकार आणि चौकाराने धावसंख्या झाली होती 38 धावा. बघा आता शेवटचा क्षण चालू आहे. धावा कशा काही येईनात पण धावा आल्या पाहिजेत. धावा गोळा करणं खूप गरजेचं आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये धावा कोणत्याही प्रकारे आल्या तरी चालतील. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बुंद्यात टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. त्या दरम्यान येते ती 1 धाव.
पुन्हा एकदा गोलंदाज रवी गोलंदाजी मार्कवर आपल्याला जाताना दिसत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा फंका फिरलाय आणि दिलाय तो वाईड. थोडी मदत एक गोलंदाज देखील करतोय. MH22 सुपर किंग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्या दरम्यान उंच उडालाय चेंडू आणि बाद व्हावं लागेल ते फलंदाजाला. बघा या दरम्यान जो टॉस झाला होता MH22 सुपर किंग्स वर्सेस जळगाव सुपर किंग्स, MH22 संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि जळगाव 11चे कर्णधार अमित सर यांच्या चेहऱ्यावर थोडस स्मित हास्य आपल्याला बघायला मिळतंय. धाव संख्या झाली ती 40 आणि विकेट झाल्यात 8. 2 गडी अजून शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मुजाहिद. बघा खालच्या तळाचे फलंदाज आहेत आणि टेनिस मध्ये तसं सगळेच खेळाडू ऑलराऊंडर असतात, त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की खालच्या तळाचा फलंदाज आहे तर त्याला हलक्यात आपण घेऊ शकत नाही. कोणताही फलंदाज केव्हाही गेअर चेंज करू शकतो. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरात बॅट फिरवली होती, पूर्ण ताकदीने प्रयत्न जरूर केला होता मारण्याचा, पण बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. सरळ विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाज जातोय गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू 7व्या षटकाचा. आखूड टप्प्याचा चेंडू, विकेट किपरला चेंडू पुन्हा एकदा मिस करतोय. तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल स्लीपला उभं असलेल्या क्षेत्ररक्षकाचं आणि एका धावेने षटक संपवलंय. या दरम्यान धावसंख्या झाली होती 41 धावा, 8 गडी बाद. या इनिंगचा शेवटचा षटक बघूयात कर्णधार कोणाला हाताळण्यासाठी देत आहे, कारण या षटकाच्या येणाऱ्या धावा या सामन्याचा निर्णय थोडाफार डिसाइड करतील. नवीन गोलंदाज सूरज. वैयक्तिक पहिलं, संघासाठी 8वं, इनिंगचं शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज तयार, फलंदाज मुजाहिद देखील तयार आहे. समोरच्या दिशेला चेंडू उंच उडवून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे. त्या दरम्यान घेतात फलंदाज त्या 2 धावा. बघा तर शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. धावा कोणत्याही प्रकारे आल्या तरी कलेक्शन करणं हे महत्वाचं आहे आणि धाव संख्येत वाढ करणं देखील तेव्हा कुठेतरी आपल्या टीमचा गोलंदाजांना फायटिंग टोटल डिपेंड करण्यासाठी मदत होईल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज प्रयत्न जरूर करतोय, कारण बॅट स्विंग जो आहे तो खूप जोरात फिरतोय. निदान एक चेंडू जरी बॅटीला लागला तर निश्चितच सीमारेषेच्या बाहेर पडेल एवढी खात्री फलंदाजाला आहे. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर जातोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, सरळ विकेट किपरच्या हातात आणि बॅटची कळा घेऊन विकेट किपरच्या हातात. गडी बाद होतोय. गडी बाद होण्याचा क्रमांक असेल 9. येणारा फलंदाज असेल शेवटचे फलंदाज. बघा हे देखील फलंदाज धनंजय असतील तर त्यांनी इकडे हात द्यायचा आहे. फलंदाज धनंजय फलंदाजीसाठी जात आहेत. बघा धावा बनवण्याचं प्रेशर आणि त्यात शेवटची विकेट असेल, विकेट वाचवणं देखील प्रेशर. निश्चितच बघूयात या प्रेशर मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतायत. शेवटचे 3 चेंडू येणे बाकी. या 3 चेंडूंमध्ये एक जरी षटकार आला तर तो षटकार कुठेतरी खुपेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण हवा जी चालू आहे ती पूर्णपणे फलंदाजीसाठी उलटी हवा चालू आहे. स्लोवर वन टाकलेला चेंडू वाईट
च्या स्वरूपात अतिरिक्त धाव देऊन थोडस मदत करतोय गोलंदाज फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावफलक हलवण्यामध्ये. या दरम्यान धावा झाल्यात त्या 44 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू वन बाउन्स कॉल दिलाय. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जाताना दिसत आहेत. शेवटचे 2 चेंडू येणे बाकी या इनिंगचे. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज सूरज यांनी केली आहे. समोरच्या दिशेला टाकलेला चेंडू तेवढ्याच ताकदीने ऑफसाईडच्या दिशेला फटकावून दिलाय. त्या दरम्यान घेतायत त्या 2 धावा. या 2 धाव्याने धावसंख्या झाली ती 46. बघा आता शेवटचा चेंडू असेल एक तरी मोठा फटका निदान चौकार तरी आला पाहिजे तेव्हा कुठेतरी अर्धशतक आपल्या संघाचं पूर्ण होईल. आणि थोडाफार का होईना बॉलर कॉन्फिडन्स मध्ये असतील की डिफेंडिंग स्कोर आहे. कारण निसर्गाची साथ गोलंदाजांच्या साईडने पूर्णपणे आज आपल्याला बघायला मिळते. निर्धाव चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू टाकून षटक संपवला. इनिंग संपवली आहे. धावा झाल्यात त्या फोरलेस फायटर बुलढाणा संघाने प्रथम फलंदाजी करून धावा केल्या त्या 46. आणि कोण आहे हा त्यांच्या समोर कोण आहे रोड वॉरियर्स पुणे या संघाला फलंदाजी करण्यासाठी टार्गेट दिलंय ते 47 धावा. निर्धारित 48 चेंडूंचा खेळ त्यामध्ये धावा करायच्या आहेत त्या 48. रोडे वॉरियर्स पुणे संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी लवकर आपले फलंदाज फलंदाजीसाठी मैदानात पाठवायचे आहेत. बघा ही फर्स्ट स्टेट डिस्ट्रिक्ट टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप आजचा 2025 आजचा दुसरा दिवस. अतिशय उत्साहाने या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं आणि त्याच पद्धतीचा रिस्पॉन्स देखील डॉक्टर लोकांचा आपल्याला या स्पर्धेसाठी मिळाला आहे. सगळ्यात प्रथम टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांचा आभार व्यक्त करावे लागतील. त्यांनी डॉक्टर लोकांसाठी हा एवढा मोठा स्टेज उभा करून दिला आहे त्यांचं कौशल्य दाखवण्याचा. त्यांचं कौशल्य आपल्याला माहिती आहे की आयुर्वेदिक क्षेत्रात खूप मोठं मोलाचं तोलाचं सहकार्य डॉक्टर लोकांचं असतं. त्यांनाच एक ग्राउंड उपलब्ध करून देऊन त्यांचीच स्पर्धा आपण आयोजित केली. आलेल्या सर्व डॉक्टर लोकांचं खेळाडूंचं कौतुक करावं लागेल कारण त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधनं त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या खेळ आपली आवड जोपासली आहे. फॅशन तर जोपासली आहेच पण प्रोफेशन पण जोपासलं आहे फॅशन पण जोपासली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ देखील दाखवत आहेत. गेल्या 2 दिवस झाले आपण अर्धशतकही बघितलं संघांचं शतकही बघितलं आणि चांगले चांगले फलंदाजही आपल्याला बघायला मिळाले. चांगले चांगले खेळाडू गोलंदाज क्षेत्ररक्षक. नवीन रोडे वॉरियर्स संघाचे सलामीचे 2 फलंदाज मैदानात जाताना आपल्याला दिसत आहेत. अविनाश सलामीचे 2 फलंदाज अविनाश आणि नितीन मैदानात जात आहेत. 47 धावांचं लक्ष त्यांच्या डोळ्यासमोर आहे.
48 चेंडूमध्ये 47 धावा करायच्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज देखील तयार आहे, फलंदाज देखील तयार, पंच देखील तयार, क्षेत्ररक्षक देखील तयार आहेत आणि ग्राउंड वर बसलेले प्रेक्षक देखील हे चेसिंग बघण्यासाठी तयार आहेत. स्ट्राईकवर असेल अविनाश, नॉन स्ट्राईकला असेल नितीन. फलंदाज तयार, गोलंदाज तयार, पंच तयार, प्रेक्षक तयार, गोलंदाज अतुल गोलंदाजी मार्कवर तयार. लेट्स प्ले. पहिला चेंडू भिरकावून दिलाय थर्डमॅन दिशेला, त्या दरम्यान चौकाराने स्वागत केलंय गोलंदाजाचं आणि लक्ष्याचं देखील. पहिल्या चेंडूवर चौकार मिळवलाय, थोडस प्रेशर चढवलंय गोलंदाजावर, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. बघा धावा आपल्याकडे तेवढ्या नाहीयेत जेवढ्या पहिल्याच चेंडूवर तुम्ही खर्च केल्यात. 47 मधून आता फक्त 43 धावांचं लक्ष. चेंडू असतील 47. आता चालू होईल ते उलट समीकरण चेसिंगला. बघा मी एक क्षेत्ररक्षण करत होते रोडे वॉरियर्स पुणे, तेव्हाच बोललो होतो की त्यांच्याकडे गोलंदाजही त्याच ताकदीचे, फलंदाजही त्याच ताकदीचे आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी अतिशय चांगला फटका. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर हलक्या हाताने खेळून काढलाय, नॉन स्ट्राईकला जाऊन सेफ झालाय फलंदाज अविनाश आणि 1 धावाने धावसंख्या झाली ते 2 चेंडू पूर्ण 5 धावा. बिनगडी बाद. तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर अतुल. त्याचा सामना करतील फलंदाज नितीन. आकुर डप्प्याचा चेंडू, अतिशय चांगला कमबॅक. निर्धाव चेंडू टाकलाय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा जरूर खर्च केल्या होत्या, पण निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जातोय गोलंदाज. चौथा चेंडू हाताळण्यासाठी फलंदाज देखील तयार आहे. गोलंदाज जातोय गोलंदाजी मार्कवर चौथा चेंडू टाकण्यासाठी. अतिशय चांगला कमबॅक. समोरच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तेवढे चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अख्खोर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. लेगच्या खूप बाहेर विकेट किपरच्या हातातून चेंडू सुटलाय. त्या दरम्यान आली होती चौकार. बहुतेक बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. निश्चितच एक चांगला प्रयत्न. या चौकाराने धावसंख्या झाल्यात ते 9. आता मात्र गोलंदाज दिशा भरकटलाय. पंचांचा इशारा आलाय, वाईड बॉल. या वाईड बॉलाने दुहेरी आकड्याला फलंदाजी करणारा संघ टच करतोय आणि झाल्यात धावसंख्या झाली आहे ती 10. आता मात्र भिरकावून दिलाय चेंडू. षटकार आलाय, पूर्ण ताकदीने फटका. त्या दरम्यान आलाय तो षटकार.
या षटकाराने ओव्हरची सांगता केली आहे फलंदाज नितीन यांनी आणि धावा झाल्यात त्या 16 धावा. एक षटक पूर्ण, कोणताही गडी बाद नाहीये. रोडो वॉरियर्स पुणे संघाच्या हवेच्या अपोजिट पूर्ण ताकदीने फ्लोने फटका, त्याचा परिणाम म्हणून आलाय तो षटकार. एक षटक पूर्ण, 16 धावा. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तयार होत आहे. गोलंदाज ऑफसाईडच्या दिशेने भरपूर बाहेर टाकलेला चेंडू, त्या दरम्यान येतो तो वाईड. धनंजय वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक. वाईट चेंडू टाकून षटकाची सुरुवात केली होती. बघूयात कशा प्रकारे चेंडू टाकतात. रिवर्स फटका, निश्चितच षटकार, अतिशय चांगला फटका. अल्टी शॉट खेळून षटकार मिळवलाय फलंदाजाने. आपलं कौशल्य मैदानात दाखवतोय. पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलंय गोलंदाजाचं. या षटकाराने धावसंख्या झाली ती 23 धावा. ठीक आहे, चौकार असेल. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका, गॅप मध्ये चेंडू गेलाय. निश्चितच हा देखील चौकार असेल. ज्या पद्धतीने फलंदाजी आतापर्यंत चालू आहे, अविनाश यांची, त्या पद्धतीने असं वाटतंय की निश्चितच येणाऱ्या पुढच्या 2 षटकांमध्ये हा सामना संपतोय की काय, कारण आता धावा झाल्यात 25. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला सर्कलच्या वरून खेळून दिलाय. चौकार येतोय, लागोपाठचा तिसरा चौकार. अतिशय चांगली फटकेबाजी फलंदाज अविनाश याच्या माध्यमातून सगळ्या दिशेला स्ट्रोक खेळतोय. चौफेर फटकेबाजी मिळाला तेव्हा लेग साईडच्या दिशेला रिव्हर्स फटका, कव्हरच्या दिशेला समोरच्या दिशेला फटका. अतिशय तंत्रशुद्ध फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते ती फलंदाज अविनाशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला उंच वळवून दिलाय चेंडू. त्या दरम्यान येतोय तो चौकार. लागोपाठचा हा चौथा चौकार असेल. बघूयात लागोपाठचे 6 चौकार या लागवण्यात यशस्वी होत आहेत का फलंदाज अविनाश. अतिशय चांगली फलंदाजी. पूर्णपणे या दुसऱ्या षटकामध्ये सामना आपल्याकडे खेचून आणलाय फलंदाज अविनाश यांनी. रोडो वॉरियर्स पुणे. काय तंत्रशुद्ध फटकेबाजी करतोय. मिळेल त्या दिशेला चेंडू, तिकडेच त्याच दिशेला फटकेबाजी. पुन्हा एकदा उंच वळवून दिलाय चेंडू. चेंडू गॅप मध्ये आणि आता मात्र क्षेत्ररक्षकाला निवडलाय. एक धाव घेऊन नॉन स्ट्राईकला चेंडू. नॉन स्ट्राईकला फलंदाज अविनाश गेलाय. तर स्ट्राईकवर असेल तो षटकारवीर फलंदाज नितीन.
रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, अतिशय महागडे षटक. निर्धाव चेंडू टाकून षटकाची सांगता केली आहे. धावा झाल्यात त्या 34 धावा. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 36 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. तिसरा षटक देखील चालू झाला नाहीये. 2 षटकांमध्ये 36 धावा झाल्यात. आशुतोष गोलंदाजी मार्कवर. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं. बघूयात कशा प्रकारे हाताळतोय. फुलटॉस चेंडू, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षकाला आता चेंडूने निवडलाय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू टाकून षटकाची सुरुवात केली आहे. आता मात्र गॅप मध्ये गेलेला चेंडू ढकलून दिलाय. बघूया आता चौकार मिळतोय का. त्या दरम्यान आलाय तो चौकार. गॅप मध्ये हलक्या हाताने खेळून काढलाय आणि सिंगल धाव घेत आहेत फलंदाज. आता मात्र समोरच्या दिशेला उंच वळवून दिलाय. पूर्ण ताकदीने फटका मारलाय. षटकार खेचून मारलाय नितीन याने. या षटकाराने धावसंख्या झाली ती 45 धावा. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. बघूयात षटकाराने सामना संपवतोय का नितीन. फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडू होता, पण त्यावर फुलटोल वसूल करण्यात अयशस्वी ठरलेत फलंदाज. विजयासाठी फक्त आता 1 धावांची आवश्यकता. बघूयात कशा प्रकारे फिनिश होता हा सामना. उंच वळण दिलाय चेंडू आणि विजयी षटकार असेल. अतिशय चांगली फटकेबाजी दोघंही सलामीच्या फलंदाजांकडून आपल्याला बघायला मिळाली आहे. 10 गड्यांनी हा सामना आपल्या खिशात घातलाय आणि एकतर्फा सामना जिंकून दिलाय फलंदाजांनी आपल्या संघाला. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. आता या दरम्यान आपल्या समोर पुढील सामना चालू होतोय. नेक्स्ट यानंतरचा सामना MH22 सुपर किंग्स वर्सेस जळगाव सुपर किंग्स. बघा MH22 सुपर किंग्स आहे तर मी जळगाव हे नाव घेणार नाही. MH22 सुपर किंग्स वर्सेस MH19 सुपर किंग्स, या दोघांचा हा सामना